172 वर्षांची रेल्वे, मात्र वाली कुणीच नाही. वीस वर्षात 51,000 बळी घेणारे कोण? मुंबईकरांचं मरण स्वस्त आणि जगणं कठीण. काळजाचा तुकडा गमावल्यानंतरचा एका आईचा हा आक्रोश. 32चा केतन सरोज नेहमीसारखा कामाला जायला निघतो आणि लोकलच्या गर्दीत स्वतःला झोकून देतो. वेगवान गाडीच्या एका वळणावर त्याचा हात सुटतो आणि एका क्षणात सारं काही संपून जातं. दिवा मुंबई दरम्यान रेल्वे रुळावर 4 जण लोकलमधून पडून मृत्युमुखी पडले. मात्र रोजच लोकल अपघातात विविध ठिकाणी दररोज 6 ते 7 लोकांचा जीव जातो आहे. मुंबईत राहणं परवडणारं नाही म्हणून मुंबईच्या आजूबाजूला नवी मुंबई आली, महामुंबई झाली. 4-4, 5-5 महापालिका मुंबईच्या शेजारी दिमाखात उभ्या राहिल्या. या शहरांची लोकसंख्या दुपटीनं तिपटीनं वाढली आणि वाढतच राहिली, पण पायाभूत सुविधा मात्र अश्मयुगीनच राहिल्या. आता दररोज लोकलच्या किती फेऱ्या होतात आणि किती प्रवासी प्रवास करतात त्यावर आपण एक नजर टाकूया. पश्चिम रेल्वे लोकलच्या फेऱ्या 1300, प्रति लोकल प्रवासी क्षमता 1800 ते 2000, प्रत्यक्षात लोकल मधील प्रवासी संख्या 4000 ते 6000, रोज प्रवास करणारे प्रवासी 35 ते 40 लाख. मध्य रेल्वे लोकल फेऱ्या 1300, प्रति लोकल प्रवासी क्षमता 1800 ते 2000, प्रत्यक्षात लोकल मधील प्रवासी संख्या 4000 ते 6000, रोज प्रवास करणारे प्रवासी 25 लाखांच्या आसपास. हार्बर ट्रान्स हार्बर लोकल फेऱ्या 580, प्रति लोकल प्रवासी क्षमता 1800 ते 2000, प्रत्यक्षात लोकल मधील प्रवासी संख्या 3000 ते 5000, रोज प्रवास करणारे प्रवासी 10 ते 12 लाख. मुंबईत लोकल सुरू होऊन 172 वर्ष पूर्ण झाली, पण अजूनही रडत खडत ही लोकल रोजच विलंबानं आणि तुडुंब गर्दीनं धावते. म्हणूनच बळींची संख्या रेल्वेच्या वेगापेक्षा दुप्पट. एक नजर टाकूया वर्ष दीड वर्षातील अपघातातील बळींच्या संख्येवर. 2024 मध्ये रेल्वे रुळ ओलांडताना 1151 प्रवाशांचा मृत्यू. 2024 ट्रेनमधून पडून सर्वाधिक 116 मृत्यू कल्याणमध्ये. 2024 ठाणे रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षेत्रात 68 प्रवाशांचा ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू. 2025 मध्ये जानेवारी ते मे दरम्यान 1003 मृत्यूंची नोंद. 507 प्रवाशांचा मृत्यू रेल्वे रुळ ओलांडताना, तर 250 प्रवाशांचा ट्रेनमधून पडून मृत्यू. ही झाली वर्ष दीड वर्षांची आकडेवारी. मात्र पुढील आकडेवारी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. होय, तुमच्या पायाखालची जमीन हादरेल. तुम्ही लोकल मधून प्रवास करायला धजावणार नाही अशी ही धक्कादायक आकडेवारी आहे. 20 वर्षात लोकल अपघातात 51,802 बळी. 2005 ते 2024 पर्यंत 51,802 प्रवाशांचा बळी. कल्याण, ठाणे, वसई आणि बोरिवलीत सर्वाधिक बळी. मुंबईत बाहेरून घाम गाळायला येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. यांना ना मेट्रोचा फायदा, ना बुलेट ट्रेनचा, ना मोनोचा, ना कोस्टल रोडचा, ना सिलिंगचा, ना या अटल सेतूचा. पोटासाठी गर्दीत गुदमरत 3-3.5 तास प्रवास करायचा, तोही फक्त आणि फक्त लोकलनच. आणि म्हणूनच मुंबई स्पिरिटच्या गोंडस नावानं धावणाऱ्या आणि केंद्राला 5 लाख कोटींचा टॅक्स मिळवून देणाऱ्या या मुंबईतल्या सामान्य माणसाचं हे लटकत लोंबकळत गाडीच्या वेळापत्रकावरचं जगणं कुणाला ना सोयरं ना सुतक. त्यांचं मरण स्वस्त आणि जगणं कठीण. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.